तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण पाहतो की मीरा आणि अथर्वने ठरवलेलं असतं की आपण आता मीराच्या गावी जायचं आणि तिथे गेल्याच्या नंतरच मीराची बहीण नक्की माया आहे की नाही हे शोधून काढायचं आणि ते आता प्रवासाला निघालेले सुद्धा असतात। तर दुसरीकडे आता अंबिका हिला प्रश्न पडलेला असतो की आपला आवाज कोणापर्यंतच का पोहोचत नाहीये, नक्की काय गफलत होतीये। मगाशी मीरा इथपर्यंत आली पण तिने माझी काहीच मदत नाही केली, उलट ती इकडनं निघून गेली। नाही, असं होऊन चालणार नाही। मला काहीतरी करावं लागेल जेणेकरून कोणापर्यंत तरी माझा आवाज पोहोचेल, कारण मला इकडनं बाहेर पडणं हे खूप जास्त गरजेचं आहे। मी कुठे अडकली आहे मला ते कळतच नाही आहे। जोपर्यंत कमीत कमी मी कुठे आहे हे मला कळत नाही तोवर इकडनं बाहेर पडण्यासाठी, इथनं सुटण्यासाठी काय करावं लागेल हे सुद्धा मला नाही ठरवता येणार। पण कसं शोधून काढू मी कुठे आहे? हां, मगाशी मला वेदाचा आवाज ऐकू आला होता, त्यानंतर मीराचाही आवाज ऐकू आला होता। त्याच्यावरून हे तर नक्की की मी घराच्या आसपास आहे किंवा कमीत कमी मी घराच्या गार्डन एरियापर्यंत तरी आहे। मग जर मी घराच्या इतक्या जवळ आहे तरच मला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर ती माया मला इथून कुठेतरी आणखीन लांब पाठवून देईल। नाही, आता मला लवकरात लवकर काहीतरी अशी हालचाल करावी लागेल की जेणेकरून आता मीराला लवकर समजेल की मी इथे अडकले आणि मीरा माझी मदत करायला ताबडतोब येईल। पण मी अशी कोणती हालचाल करू की ज्यामुळे मीराला समजेल मी इथे, कारण मीरापर्यंत तर माझा आवाज पोहोचत नाही आहे आणि पोहोचत जरी असला तरीसुद्धा ते इथे येऊ शकत नाही आहे। काय करू असं की ज्याच्यामुळे कोणीतरी येईल आणि माझी मदत करेल? काहीतरी मार्ग मला शोधावाच लागेल असा विचार अंबिका करत असते। आणि आता अंबिका ही खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती विचार करत असते की तिला काय करता येईल इकडनं बाहेर पडण्यासाठी, इकडनं सुटण्यासाठी तिने काय करायला हवं। पण तिला आता सुचत मात्र काहीच नसतं। ती म्हणत असते डोकं बंद पडायची वेळ आली आहे माझ्यावर, पण मला सुचत काहीच नाही आहे। काय करू? जर काहीच नाही सुचलं तर मी इथनं बाहेर कशी पडू? मला काहीतरी करावंच लागेल। जर काहीच नाही झालं आणि मी इथेच अडकून पडले तर? नाही, हे बघ अंबिका, तुला हा असा विचार नाही करायचा। काहीही करून तुला इथून बाहेर पडायचं आहे म्हणजे आहे। तुला वेदासाठी इथून बाहेर पडायचं आहे आणि तू नक्की पडशील। तुला काहीतरी करावं लागेल अंबिका, विचार कर, काहीतरी मार्ग असेल। तर दुसरीकडे आपण पाहतो की अथर्व हा मीराला प्रवासात समजावत असतो की हे बघ मीरा, काळजी करू नको, आपण तुझ्या नागनाथ काकांकडे जातोय ना, तिथे आपल्याला नक्की तुझ्या ताईबद्दल काहीतरी कळेल, काहीतरी अशी गोष्ट त्यांना माहीत असेल जी तुला माहीत नाही आहे। अगं हे बघ, तुझी ताई जेव्हा हरवली तेव्हा तुम्ही दोघीही खूप लहान होतात, त्यामुळे तुला फारशा गोष्टी आठवत नसतील, लक्षात राहिल्या नसतील। पण तुझ्या काकांना बऱ्याच गोष्टी माहिती असतील ना तुझ्या ताईबद्दल, त्यांनी तिला लहानपणापासून बघितलेलं आहे। त्याबरोबर मीरा आता तरीही टेन्शन कमी करत नसते। अथर्व तिला म्हणत असतो मीरा, आता जर तू अशीच टेन्शनमध्ये राहिलीस ना तर बघ, मी खरंच गाडी पुढे घेऊन जाणार नाही या। आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते। त्याबरोबर मीरा अथर्वला म्हणत असते वेदाचे बाबा, अहो तुम्हाला कसं कळत नाही आहे, माझी ताई कधीच कोणाचा वाईट विचार करू शकत नाही आणि माया कधी कोणाचा चांगला विचार करू शकत नाही। मग ही अशी माया जर माझ्यासमोर माझी अंबिकाताई म्हणून आली तर मी कशी स्वीकारू? त्याबरोबर अथर्व मीराला समजावत असतो की हे बघ मीरा, कालांतरानुसार लोक बदलतात, कदाचित तुझी ताईसुद्धा बदलली असेल, असंही असू शकतं ना। तू ही तुझी बहीणच नाही असं नाही म्हणू शकत। तिच्या बर्थमार्कला बघून तरी तू कमीत कमी डिनाय नाही केलं पाहिजे की ती तुझी बहीण नाही आहे। त्यावर मीरा म्हणते वेदाचे बाबा तुम्ही, त्यावर अथर्व म्हणतो बरं तू चिडू नकोस। हे बघ, मी काहीही सांगितलं ना आता तरी तुला ते पटणार नाही, उलट तुला माझा रागच येईल। त्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण सरळ तुझ्या गावी जाऊया ना। गावी गेल्यावर आपल्याला काय खरं आणि काय खोटं हे सहज समजून जाईल। पण तोपर्यंत कमीत कमी तू जरा शांत राहा, नॉर्मल राहा। त्याबरोबर मग मीरा म्हणते तुमचं बरोबर आहे। आणि मग आता मीरा ही म्हणायला लागते देवी आई, काहीही झालं तरी माझी बहीण माया निघायला नको, काहीही झालं तरीही चालेल। अगं एवढी वर्ष मी माझ्या बहिणीची आतुरतेने वाट बघते, ती जर माया निघाली तर नको गं, नाही आवडणार मला ही गोष्ट, नको काहीही कर पण माया माझी बहीण नाही निघायला हवी। आता पूर्ण रस्त्यामध्ये आता मीरा हीच प्रार्थना करत असते की माया माझी बहीण नसायलाच हवी, माया माझी बहीण नसायला हवी। ती अथर्वला म्हणते वेदाचे बाबा, अहो तुम्ही असं कसं म्हणू शकता? जर एकासारखे दिसणारे जगात 7 लोक असू शकतात तर ते
एक जन्मखून असलेले जगात 2 लोक असू शकत नाही का? कदाचित जशी माझ्या ताईच्या पाठीवरती मानेवरती खून होती तुळशीपत्राची, तशीच असेलही मायाच्या मानेवरती. त्याबरोबर आता लगेचच अथर्व हा मीराला म्हणत असतो, मीरा हे बघ, तू जास्त विचार करायला लागलीस. मीरा म्हणत असते, वेदाचे बाबा हो कसा विचार नको करू, अंबिकाताईला मायाने. त्याबरोबर आता अथर्व म्हणतो, काय अंबिकाला मायाने बोल. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणत असते, अंबिकाताईला मायाने ते सगळं मी नंतर बोलेन हो तुमच्याशी कधीतरी. अंबिकाताईच्या आणि मायाच्या मैत्रीबद्दल बोलत होते. त्यांचं एकमेकींबरोबर किती चांगलं रिलेशन होतं, तरीही माया आपल्या वेदाला त्रास देतेच ना, असं म्हणायचं होतं मला. बस, बाकी काही नाही. आता लगेचच मनातले शब्द मीरा मनातच ठेवते आणि म्हणत असते, नशीब माझ्या तोंडून काही चुकीचं गेलं नाही. आता मी गप्पच बसायला हवं. जर चुकून जरी माझ्या तोंडून काही उलटं गेलं तर खूप महागात पडू शकतं. मग आता अथर्व आणि मीरा बघता बघता मीराच्या तळीगावला पोहोचलेले असतात. तळीगावला आल्याबरोबर लगेचच मीरा ही नागनाथ काकांना येऊन मिठी मारते. नागनाथ काका खूपच जास्त खुश होऊन जातात मीराला समोर बघून. ते लगेचच म्हणायला लागतात, मीरा अगं बरं झालं बाळा तू आलीस. खरंच सांगतो तू आलीस, आम्हाला खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. मीरा म्हणत असते, मला काहीतरी मागायचं आहे तुम्हाला काका. त्यावर लगेचच मीराची काकी म्हणते, हो हात पसरायला आली असशील ना आमच्या घरी. त्यावर मीरा म्हणत असते, काकी मला तुमच्याकडून पैसे नको आहेत, मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी. त्याबरोबर लगेचच नागनाथ काका मीराला म्हणतो, मीरा बाळा अगं आत्ताच आली आहेस, दमली असशील, तू पहिले बसून घे, मग आपण बोलू. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता मंजिरी जी आहे तिला माहीत असतं की मीरा खूप हुशार आहे आणि त्यात तिच्या जोडीला अथर्वसुद्धा आहे. मग मीरा आणि अथर्व मिळून नक्कीच मीराच्या त्या बहिणीला शोधून काढण्यासाठी आणखीन काहीतरी शक्कल लढवतील. मग काहीही झालं तरी आता तिकडे ते दोघंजणं काय करतायत या प्रत्येक गोष्टीचा अपडेट इथे आपल्याला मिळत राहायला हवा. आणि जर आपल्याला अपडेट मिळवायचं असेल तर आपल्या कोणातरी जवळच्या व्यक्तीला तिथे पाठवावं लागेल. मग तिथे आता कोणाला पाठवायचं हा खूप मोठा प्रश्न तिच्यासमोर पडलेला असताना तिला आठवतो तो म्हणजे पिर्या. मग ती लगेचच आता पिर्याला बोलवून घेते आणि सांगत असते, पिर्या हे बघ, आता तू मीराच्या आणि अथर्वच्या मागे तळीगावला जा. तळीगावला मी तुला मीराच्या काकांच्या घरचा पत्ता दिलाय, तिथे जा आणि तिथे जाऊन ते दोघं काय करतायत याची सगळ्याची मला पुरेपूर माहिती दे. त्यामुळे आता पिर्यासुद्धा त्या दोघांच्या मागावर ताबडतोब निघून गेलेला असतो. आणि आता माया ही मंजिरीला म्हणत असते, मॅडम पिर्या काही गोंधळ तर घालणार नाही ना. तर मंजिरी तिला म्हणते, शुभ बोल माया, काहीही झालं तरी यावेळेस आपण हा रचलेला डाव फुकट जाता कामा नये. आपल्याला हा डाव यशस्वी करायचाच आहे, मग अगदी कोणत्याही परिस्थितीत. समजतंय ना तुला. त्याबरोबर ती म्हणत असते, मॅडम जसं आपण ठरवलंय सगळं अगदी तसंच होईल, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. तर इथे आता पिर्या हा मीरा, अथर्व आणि नागनाथ यांचं बोलणं चोरून ऐकत असतो. आणि मग तो ते सगळं बोलणं आता लगेचच मंजिरीला फोन करून सांगतो. आता ते तिघंजणं काय बोललेले असतात तर मीराचे काका मीराला सांगतात, हे बघ मीरा, तुझी ताई ज्यावेळेस हरवली त्यावेळेस ती खूप लहान होती, त्यामुळे ती हरवली तेव्हाच्या फारशा बऱ्याच काही गोष्टी मलासुद्धा आता लक्षात नाही आहेत. कारण ती जेव्हा हरवली तेव्हा ती अगदी 9 वर्षांची होती आणि त्यानंतर आता तिच्या बऱ्याचशा सवयी बदलल्या असतील. पण तू हे सगळं का विचारतेस. आता पिर्या म्हणत असतो, मॅडम अजूनही हे इथे बोलतच आहेत, अजून हे इकडनं बाहेर पडलेले नाही आहेत. त्यावर मंजिरी लगेचच पिर्याला सांगते, हे बघ पिर्या, जोपर्यंत ते तिथे आहेत तोपर्यंत तू सुद्धा तिथेच थांब, तिथून इकडे तिकडे अजिबात जाऊ नकोस, त्यांच्यावरती अगदी बारीक लक्ष ठेव, एक क्षणही त्यांच्यावरची नजर तुझी हलता कामा नये. जर काही गडबड केलीस तर. त्याबरोबर पिर्या म्हणत असतो, मॅडम तुम्ही काही काळजी करूच नका, मी काहीच गडबड होईल अशी तुम्हाला शंका घ्यायला जागाच ठेवणार नाही, गडबड होईल अशी कोणतीही रिस्क मी घेणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, माझ्यावरती जबाबदारी सोपवली आहेत ना तुम्ही, मग बघाच मी माझ्यावरची जबाबदारी कशी अगदी व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पाडतो ते. त्याबरोबर हे ऐकून मंजिरी त्याला म्हणत असते, इतका विश्वास देतोयस खरा, पण त्या विश्वासाला सुद्धा आता खरा उतर आणि इतक्या उत्तम पद्धतीने तुझं काम करून दाखव. त्यावर पिर्या म्हणतो, तुम्ही काळजी करू नका मॅडम. आता मात्र इथे मंजिरीला टेन्शन आलेलं असतं. तिला वाटत असतं मीराला विश्वास पटेल ना नक्की की मायाच तिची बहीण आहे म्हणून. तर आता अथर्व मीराला म्हणत असतो, मीरा हे बघ, कदाचित तीच तुझी बहीण असेल, म्हणूनच तर देवाने तुम्हा दोघींना भेटवून दिलं असेल. तसंही तुझा देवावरती विश्वास नाही आहे, मग तुझी बहीण तुला का सापडली असाही विचार कर ना.
त्याबरोबर ती म्हणते, तेच तर, माझा देवावर विश्वास नाहीच आहे ना, म्हणूनच ही चुकीची मुलगी माझ्या नशिबात आली आहे. मला माहिती आहे माझी अंबिकाताई ही नाही आहे, माझी राधाताई ही नाही आहे. त्याबरोबर अथर्व म्हणतो, मग जर माया तुझी ताई नाही आहे तर मग तुला काय वाटतं कोण असेल तुझी बहीण? त्यावर आता ती म्हणत असते, मला तर्क लावायचेच नाही आहेत, मला माझ्या बाबांकडे जायचं आहे. मला खात्री आहे मला माझे बाबाच माझ्या राधाताईबद्दलची योग्य माहिती देऊ शकतील. त्यांच्या व्यतिरिक्त मला इतर कोणीही राधाताईबद्दल सांगूच शकणार नाही योग्य. त्याबरोबर आता अथर्व विचारतो, पण तुझे बाबा आपल्याला सापडतील कुठे? त्यावर मीरा म्हणत असते, बाबा जिथे पूर्वी राहायचे तिथे, आपण तिकडे जाऊया, मला खात्री आहे बाबा आपल्याला तिथेच सापडतील, चला माझ्याबरोबर. त्यावर अथर्व म्हणत असतो, अगं पण तुझे बाबा कुठे राहायचे हे तुला माहिती आहे का व्यवस्थित? त्यावर मीरा म्हणते, हो मला माहिती आहे, तुम्ही चला. मग आता मीरा ही अथर्वला घेऊन तिचे बाबा ज्या झोपडीत राहायचे तिथे आलेली असते. अथर्व म्हणतो, बापरे इथे राहायचे तुझे बाबा? त्यावर मीरा म्हणते, हो इथेच राहायचे माझे बाबा. त्याबरोबर मग आता अथर्व हा मीराला म्हणायला लागतो, मग आता कुठे आहेत तुझे बाबा? आता इथे दिसत का नाही आहेत ते? त्यावर ती म्हणत असते, मला सुद्धा तेच कळत नाही आहे. अथर्व आता म्हणत असतो, मग ते दुसरीकडे कुठे राहायचं आहे का किंवा जायचं आहे का? तिथे जाऊ शकतो आपण. त्यावर मीरा म्हणत असते की नाही, माझे बाबा दुसरीकडे कुठे कधीच नाही जायचे. एक ही झोपडी आणि एक पारावरचं झाड, ह्या दोनच ठिकाणी ते नेहमी दिसायचे. आता ते इथे नाही आहेत म्हणजे नक्कीच ते पारावरच्या झाडाकडे असतील. अथर्व आणि मीरा आता पारावरच्या झाडाकडे येतात, पण पारावरच्या झाडाजवळसुद्धा आता मीराचे वडील नसतात. मग मात्र आता मीरा खूप उदास झालेली असते. ती म्हणत असते, मला काही माहीत नाही, मला काहीही करून माझ्या बाबांना शोधायचं आहे म्हणजे शोधायचं आहे, कारण माझे बाबाच मला माझ्या राधाताईबद्दल माहिती देऊ शकतील, मला शोधायचं आहे बाबांना. त्याबरोबर अथर्व आता तिला म्हणायला लागतो, बरं काळजी करू नको, आपण मिळून शोधू तुझ्या बाबांना, हां सापडतील तुझे बाबा नक्की आपल्याला. आणि मग आता अथर्व व मीरा हे दोघंजण निघालेले असतात मीराच्या बाबांना शोधण्यासाठी. आता मीराचे बाबा हे त्यांच्या गाडीच्या मागे असतात, पण ते दोघंही विचारात मग्न असल्यामुळे त्यांना मीराचे बाबा दिसतच नाही. तर आता इथे अंबिका ही विचार करत असते आणि विचार करता करता तिला तिच्या वडिलांची आठवण येते. आणि मग तिला लक्षात येतं की तिला तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की अंबिका, ज्या वेळेस बाळा तुला माझी गरज असेल त्यावेळेस तू हा मंत्र म्हण, आणि तू एकदा का हा मंत्र म्हणालीस की मी तिथे तुझ्यापर्यंत पोहोचेन. मग आता अंबिका ही बाबांनी सांगितल्याप्रमाणे तो मंत्र म्हणायला लागते. आणि आता ती जसं मंत्रोपचार करत असते तशी ती आता महागौरी मातेला प्रार्थनासुद्धा करत असते की देवी आई, माझ्या बाबांना माझ्यापर्यंत काहीही करून पोहोचव. हे बघ, मला हा एकमेव पर्याय इथून बाहेर पडण्यासाठी माझ्यासमोर दिसतोय, त्यामुळे आता तू सुद्धा मला यामध्ये सहकार्य कर आणि लवकरात लवकर काहीही झालं तरी मला इथून बाहेर पाडू. काय करू मी दुसरं? बाबांना आवाज जात असेल का माझा? नाही, काहीही झालं तरी मला हिंमत हरायची नाही आहे, मला बाबांना माझ्यापर्यंत आणायचंच आहे. त्यासाठी मला मंत्रोपचार थांबवायचे नाही आहेत, मला मंत्रोपचार सुरूच ठेवायचे आहेत. असा विचार करून ती आता कंटिन्यू मंत्र म्हणायला लागते. ती विचार करते, आता जवळपास मी 6-7 वेळा मंत्र म्हटले तरीसुद्धा मला बाबांपर्यंत वाटत नाही माझा आवाज पोहोचला असेल. मग आता ती ठरवते की जोपर्यंत इथे बाबा पोहोचणार नाही तोपर्यंत मी मंत्र म्हणतच राहणार. आणि मग ती पुन्हा मंत्र म्हणायला सुरुवात करते. आता इथे अंबिका ही जीवाच्या आकांताने स्वतःला सुटता यावं यासाठी प्रयत्न करत असते, मंत्रोपचार करत असते. ती एक क्षणही थांबत नसते. तर दुसरीकडे आता तिच्या बाबांना हळूहळू तिचा आवाज ऐकू जायला लागलेला असतो आणि आता तिच्या बाबांना जाणवलेलं असतं की नक्की अंबिकाचाच हा आवाज आहे आणि अंबिका ओरडतीये, तिला आपल्या मदतीची गरज आहे. मग आता बाबा हे लगेचच जागेवर थांबतात आणि आता ते म्हणत असतात की नक्की हा आवाज माझ्या राधाचाच आहे, राधाला माझी गरज आहे, राधापर्यंत मला पोहोचायला हवं, काहीही करून मला राधाजवळ जायलाच हवं. पण आता राधाकडे नेमकं जायचं तरी कसं, हा खूप मोठा प्रश्न बाबांच्या समोरसुद्धा पडलेला असतो. बाबांनासुद्धा आता अंबिकाकडे जायचं असतं, त्यामुळे सरळ आता ते चालायला सुरुवात करतात. बाबा आता निघालेले असतात अंबिकाच्या मदतीला येण्याकरता. तर दुसरीकडे आता मीरा ही मात्र बाबांना तिकडे शोधत असते. अंबिका इथे विचारांमध्ये मग्न असते, काय होईल, बाबांना कळेल ना नक्की मला त्यांच्या मदतीची गरज आहे, ते बाबा येतील ना इथे माझ्याजवळ, ते मला इथून बाहेर काढतील ना. बाबा प्लीज, आता तुम्हीच फक्त माझी शेवटची आशा उरली आहात. जर तुम्हीही इथे पोहोचू शकला नाहीत तर मग मात्र माझं सगळं संपलं. मग मी इथून कधीच बाहेर नाही पडू शकणार. मला कायम इथे असं बंद राहावं लागेल आणि मला मुक्ती मिळाली आहे असा विचार करून माझी बिचारी मीरा ही कायम उदास राहील.
बाबा मला मुक्ती नाही मिळाली, तुम्हाला माहिती आहे ना माझा आवाज पोहोचतो आहे ना तुमच्यापर्यंत, मग बाबा या इथे, बाबा या आणि वाचवा तुमच्या मुलीला प्लीज. आता अंबिका ही अगदी कळकळीने प्रार्थना करत असते. ती देवाला म्हणत असते, का माझ्याचबरोबर नेहमी असं काहीतरी घडवतोस? मी माझ्या मुलीसाठी आणि माझ्या बहिणीसाठी नेहमी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि बरोबर त्याचवेळी तू मलाच संकटात टाकतोस का? तर इकडे आता हा व्हिडिओ संपलेला असतो. तुम्हाला काय वाटतं, अंबिकाचे बाबा अंबिकापर्यंत पोहोचू शकतील का आणि ते अंबिकाची या सगळ्यातून सुटका करतील का? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता मीराला सत्य कळणार का की अंबिका हीच तिची बहीण आहे, ते कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.